पावे धावो निया घरा राही धरोनिया थारा समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगनहित पाणिमंडन मंडनानां तरुण तुलसी माला कंदरम कन्यनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम सरे चरणा संतासिया सद्गुरु दास तुका सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भुजे तेजस्फुरदे प्रदेशां विधीन्द्रादिदैवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वराय करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः दयांची केली स्मरण होईल सकळ विधींची अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता प्रस्तुत विको कमी करा संकीर्तन रूपी शिवेकरिता घेतलेला अभंग वैराग्याचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा प्रेमाचा मळा ज्ञानाचा चितकळा श्री तुकोबा यांचा घरात नाही धान पोटात नाही आन गावात नाही मान पण चित्तात सदा समाधान जगद्गुरु तुकोबा यांचा घरात फुटक माठ गळक ताट शेवटी वैकुंठाची वाट असं ज्यांचं परमार्थाचा थाट जगद्गुरु तुकोबा यांचा विश्वाचे गुरु अशी अखंडाचे गुरु भारताचे गुरु जिल्ह्याचे गुरु राज्याचे गुरु तालुक्याचे गुरु तुमच्या गावचे गुरु माझ्या गावचे गुरु तुमचे गुरु माझे गुरु आणि इथून पुढे कीर्तन झोपले की काय म्हणणार सुरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा यांचा 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबा नमोद करतायत
ज्या ज्या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याचं जे वास्तव्य राहायचं असं वाटत असेल ना, त्या त्या ठिकाणी पूजा आणि कीर्तन, दया आणि क्षमा, शांती हे 5 गोष्टी ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी भगवान परमात्मा वास्तव्याला राहतो, असं अभंगाचं भूमिका आहे. अभंगाला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं तो वक्त्यांचं आद्य कर्तव्य ठरत असते. मायबाप हे किती 6 वर्ष झाले का, सव्वा पूजन आहे ना हे. महालक्ष्मी सणानिमित्त या ठिकाणी भव्य दिव्य निवेदनात आज मुक्काम भगवानवाडी येथे दृष्ट लागेल असं एका दिवसाचं या ठिकाणी निवेदन या सर्व पाटील कुटुंबियांनी केल्याबद्दल मनापासून नारदाच्या गादीवर द्यावे तेवढे त्यांना धन्यवाद. त्यामध्ये ज्यांच्या मार्फत मला या ठिकाणी येण्याचं भाग्य प्राप्त झालं, श्री हरिभक्ती परायण गोड ज्यांचा आवाज आहे आणि मृदंग वादन सुद्धा ज्यांचं गोड आहे, श्री हरिभक्ती माझ्यावर नितांत प्रेम करणारे सुरेश महाराज भिंगोलीकर हे सुद्धा या बालकाच्या कीर्तनासाठी उपस्थित आहेत. महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद महाराज. त्यांच्या मार्फतच या ठिकाणी तुमच्या सर्वांचं घडून आलेलं योग आणि तुमचं दर्शनाचं योग मला प्राप्त झालं. त्या मला दुसऱ्यांदा फोन केले संजू कुमार पाटील, कोण आहेत मला अजून परिचयच माहिती, रामकृष्ण आहे, यांचं सुद्धा मला 2-4 वेळेस फोन आलं. आमचे श्याम पाटीलच ना, आणि त्यांचे सहकुटुंब सहपरिवार व सर्व नातेवाईक सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच या कीर्तनाकरिता आवर्जून उपस्थित असलेले परिसरातलं गोडरत्न कीर्तनकार गुरुवर्य श्री हरिभक्ती परायण धरमगीर, ओळख आहे की महाराज, धरमगीर महाराज हाची कमटकर महाराज सुद्धा या ठिकाणी पामराच्या कीर्तनासाठी उपस्थित आहेत. नारदाच्या गादीवरून महाराजांना सुद्धा प्रणाम. महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ. मन मोकळेपणे म्हणजे त्यातून 2 होईल, त्यांना आदर दिल्यासारखं होईल आणि आपली थंडी निघून जाईल. तसेच परिसरातून कोडगाळवाडी, आंबेशिंगी क्रॉस, हातची कमट, वळसंग एवढेच ना, कोडगाळवाडी परिसरातून पंचक्रोशीतून आलेले सर्व भजनी मंडळ गायक वर्ग आणि तसेच आमचे चोपदार महाराज आहेत, काय नाव दत्तात्रय महाराज, हे सुद्धा काही दिवस आळंदीलाच होते ना माऊलीच्या दरबारामध्ये. तसेच माझ्या गावचे आमचे अमोल महाराज बिरादार हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, आळंदीला आहेत. ते पण नेमकं आता सणाच्या निमित्ताने गावाकडे आल्यामुळं महाराज दिसले, चला म्हणलं आले. उपस्थित सर्व गावकळी ग्रामस्थ मंडळी, पंचक्रोशीतील सर्व मंडळी आणि या कार्यक्रमासाठी रूपरेषा आणणारे साऊंड सिस्टीम श्री हरिभक्ती परायण आमचे बाळू दादा, यांच्यासाठी एकदा जोरदार. बाळू दादा किरो गोड महाराज आवाज, कुठेही राहू दे आम्ही गोड आवाज देण्याचा प्रयत्न करतात. जवळजवळ त्यांचे 30 ते 40 सप्तेच आहेत नुसते, आता बाकीचे बिंज सोडून द्या, 30 ते 40 नुसते सप्ते त्यांच्या या सिस्टीमद्वारे वाजवले जातात. याचं कारण काय, उद्देश काय, ते कधी ठरवून जात नाहीत. पैशाची अपेक्षा नाही त्यांना, फक्त कार्यक्रम चांगला व्हावा ह्या हेतूने ते या ठिकाणी उद्देश ठेवून स्वतः हजर राहून हे कार्यक्रम सगळं पार पाडून येतात. आपले हे भगवानवाडी या तालुक्यापुरते मर्यादित नाही तर 3 राज्यामध्ये पोहोचवण्याचं काम आमच्या माऊली गायत्री युट्यूबद्वारे आमच्या धनराज दादासाठी एकदा जोरदार करावं. तुमचं गावचं आणि तसेच दुसरं काय मनोभाव सेवा हे सुद्धा युट्यूब चॅनल या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. माझं सुद्धा काहीतरी परमभाग्य आहे, या 2 युट्यूब चॅनलला द्यावे तेवढे धन्यवाद. या ठिकाणी उपस्थित आहेत, खूप धावपळ आहे. आज भालकेमध्ये जवळजवळ 2 ते 3 कीर्तन त्यांचे आता आहेत. कुंभेश्वर मंदिरला आहे आणि गणेशपूर वाडीला आहे. सगळं सोडून माझ्या कीर्तनासाठी उपस्थित राहिलेत आमचे धनराज दादा आणि मनोभावी सेवा हे युट्यूब चॅनलला द्यावे तेवढे धन्यवाद. फक्त चांगलं असलेले टाका, गड्या काही टाकू नका बाकी. माता भगिनीचे या ठिकाणी दर्शन घेतो. बसलेले गुणीजन मंडळी, उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ वृद्ध
आणि बाबा हे या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होतो. घेतलेल्या अभंगाकडे मी प्रवृत्त होतो. अभंग आहे जगद्गुरु तुकोबार यांचं अभंग आहे. 4 चरणाचं अभंग आहे. जगद्गुरु तुकोबार यांचं गात्याचं वर्गीकरण करत असताना मायबाप 4092 आपल्याला अभंग तुकोबारांचे सापडतात. त्यापैकी 19,300 चरण आहेत. किती आहेत माय? 19,300 चरण आहेत. त्यापैकी 100 प्रकरण आहेत. प्रकरण कशाला म्हणतात? विभागणी आहे. जसं आपण आता एकाच घराण्यातून जसं विभागणी होतो का नाही तसं नाही. विभागणी म्हणजे प्रकरण. जसं नामपर प्रकरण आहे, भक्तीपर आहे, उपदेश प्रकार आहे, तसं गात्याचं वर्गीकरण करत असताना 100 प्रकरण आहेत. त्यापैकी आज भगवंताचे विशेष गुण सांगणारा हा आजचा अभंग आहे. आणि महालक्ष्मी सणानिमित्त हा मी मुद्दामून आजचा अभंग निवडलेला आहे. ऐका. पूजा नाम देव जोडे. आपण आज महालक्ष्मीचं पूजा केली. सर्व मंगल मांगली शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जेणेकरून आपल्याला या ठिकाणी लक्ष्मीचं वर्णन करावं या संदर्भामध्ये मी या ठिकाणी बोलणार आहे. या लक्ष्मी प्राप्त व्हावं, भगवान प्राप्त होण्याकरिता साधन सांगितलंय महाराज. त्याच्यापैकी एक साधन पहिलं सांगितलंय दया. माणसाच्या अंगामध्ये दया पाहिजे. माणसाच्या अंगामध्ये काय पाहिजे? क्षमा पाहिजे. आणि माणसाच्या अंगामध्ये काय पाहिजे पाटील? शांती पाहिजे. या 3 गोष्टी ज्यांच्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी भगवान परमात्मा वास्तव्याला येऊन राहतो. दया, क्षमा, शांती, तेथे देवाची वस्ती. आज तुमच्या वस्तीवर नक्कीच भगवंताच्या रूपाने या ठिकाणी आई लक्ष्मी मातेच्या रूपाने तुमच्या वस्तीवर खरंच आली असेल किंवा देव आला असेल. लक्ष्मी आणि भगवान परमात्मा वेगळे नाहीत. भगवान परमात्म्याची पत्नीच कोण आहे? कोण आहे? लक्ष्मीच. एवढं का बरं घाबरू नका? मी काही प्रश्न तुम्हाला विचारला. घाबरू नका, अजिबात घाबरू नका. आई साहेब लक्ष्मी आहेत. बघा, पाय लक्ष्मीची, हाती तिशी यावे काकुलती. पाय लक्ष्मीचे. लक्ष्मीच्या हातामध्ये पाय आहेत. कोणाचे? कोणाचे? कोणत्या नारायणाचे? भगवानवाडी. पांडुरंग परमात्मा तेच अवतार आहे. जेवढे का 10 अवतार आपले 9 अवतार सांगितले गेले तर विष्णू भगवान विष्णूची लक्ष्मी तेच आहे. आणि सीता नाव जरी भिन्न असलं तरी अवतार एकच झाले. का जे झाले अवतार तो का त्याच्या बरोबर जसं तुकोबार आहे, प्रल्हादापासून तुकोबार, नामदेवरायापासून तुकोबारापर्यंत जे अवतार तेच होते तुकोबार आहे. तसं आई साहेब लक्ष्मी माता काही वेगळी नव्हती. म्हणून लक्ष्मीच्या रूपातून तुम्ही आज साधना ही पूजा प्रत्येक वर्षी करताय. त्यावेळी तेवढे धन्यवाद. ऐका. आणि त्या लक्ष्मीच्या द्वारे दया किती आहे ऐका ना. एका माणसाला लक्ष्मी प्राप्त झाली. एका माणसाला लक्ष्मी प्राप्त झाली. एवढा राजा होता, फार मोठा राजा होता. राजा असताना दैव योगाने काय झालं, नशिबात घेऊन जाते प्रत्येक. जरी होय राणा महाराज रंग त्याचा. कधी राव होतो, राजा होतो, कधी रंग होतो, कोणाला माहिती आहे का? आहोत जे का ललाटील आपले जे कर्मानुसार अन्नमान धन येतो प्रारब्धा अधीन. लक्ष्मी प्राप्त झाल्याच्या नंतर लक्ष्मीला वाटलं अरे मी एवढं प्राप्त करून दिलं, सोनं नाणं घडं, सोन्याच्या रथामध्ये पालखीमध्ये जाण्याचं योग ह्याचं, सोन्याचं धूर याच्या घरामधून निघायचं आणि आज हा सगळं सोडून देऊन का अरण्यामध्ये बसलाय असं लक्ष्मीला चिंता पडली. लक्ष्मीला चिंता पडल्याच्या नंतर लक्ष्मी आई साहेबांनी प्रसन्न झाली. ऐका ना, प्रसन्न झाल्याच्या नंतर तो तपश्चर्याला बसला. त्यानं गेला कशाकरिता सांगू तुम्हाला. कारण ज्या माणसाकडे पैसा नाही धर्मगिरी महाराज, ज्या माणसाकडे पैसा नाही त्या माणसाला गावात किंमत राहत नाही. ज्या माणसाकडे पैसा नाही गावात सोडू द्या आपलं परिवार किंमत देत नाही. ज्या माणसाकडे पैसा नाही, धन नाही, संपत्ती नाही त्या माणसाला परिवार सोडा, त्याची सख्खी असणारी बायको सुद्धा त्याला वाव देत नाही. होय हुशार नाही म्हणायला लागले. देत नाही, किंमत देत नाही. मी असं मोगम बोलत नाही. ऐका, नाथ महाराज वर्णन करतात एकनाथी भागवत मध्ये काय म्हणतात. या धनाची झाली या तुटी, स्त्री वसवसोली लागे पाटी,
आता नावडत्या गोष्टी रागी उठती फडफडोनी. या धनाची झाली या तुटी. तुटी म्हणजे ज्या माणसाकडे तुटी कमतरता पैसा धनाची झाली, स्त्री वसवसोनी लागे पाठी. ओव्या कळायला अवघड जात नाही, सांगणारा स्वतःतून सांगावं लागते है का नाही. स्त्री वसवसोनी लागे पाठी. ज्या माणसाकडे कमी पैसा झाला त्याची बायको त्याला वसवसून पाठी मागे लागते. बघा पुढं काय होतं, घरात भांडणं किरकिरा जे अनेक प्रकारे होत राहतात. मला आता ते सांगायचं नाही. असं झाल्यामुळे तो अरण्यामध्ये जाऊन बसलाय. चरित्र तिनं सगळं लक्ष्मीनं पाहिल्याच्या नंतर, अरे बाबा हे राजा होत एकेकाळी, पण धन कमी पडल्यामुळं बायको घरातून हाकलून दिली त्याला. कोणाला? त्या राजाला हाकलून दिल्यामुळं आता गावात जाऊ कोणाला रुपये मागाव, अरे तू राजा होतास का भिकारी झाला, असं चर्चाच व्हायला नको म्हणून शहाणे माणसं कधीही आपली इज्जत जाऊ देत नाहीत. बघा हुशार माणसं जीव देतील पण आपलं किंमत मात्र साबूत ठेवतील. शहाणे माणसाचं सांगायला लागलोय. अरण्यामध्ये जाऊन बसला. लक्ष्मीची स्वारी जात होती. लक्ष्मीनं पाहिलं राजा होता, काय करावं, परत ह्याला दया आली. मी दयाबद्दल सांगायला लागलो बरं. दया क्षमा शांती. लक्ष्मी मातेला दया आली. लक्ष्मी मातेनं त्या माणसाला एक हिरा, हिरा कळते ना, हिरा काय म्हणतो आपण मराठी समजते, हिरा. हो हिरा बघितलं की काय म्हणाला, सांगू नका कोणाला असेल तरी. अगोदरच पैसे असल्यानं दिवसा डाकू घालून गोळ्या घालून न्यायला लागले. हिरा असेल तर तुम्हाला ठेवतील होय. विदर्भाची कालची घटना की भर दिवसा 11 वाजता गोळ्या घालून एका माणसाला ड्रायव्हरला मारून टाकून पैसे नेवा म्हणजे याच्यापेक्षा अजून काय. पैशासाठी धडपडतात लोक, ऐका पैशासाठी धडपडतात पण ते पैसा शेवट जाणार नाही, कोणाच्याही सोबत गेलेले नाही. लक्ष्मी आई साहेबांनी हिरा दिली. हिरा दिल्याच्या नंतर तो माणूस असं उठल्याच्या नंतर पालापाचोळा भूक लागली म्हणून पालापाचोळा खाण्याकरिता दानाजी भाऊ गेला. उठल्याच्या नंतर चम चमकतो ना हिरा, चमकत होता. अरे आणि त्याच्यात पारखी असल्यामुळं राजात असल्यामुळं त्याचं ध्यान होतं. घेतला हिरा घेतला. आता काही नाही, हिरा पाहिल्याच्या नंतर माझी बायको मला घरी येऊन देते. काय करावं, खिशात ठेवल्याच्या नंतर गेला, गावाजवळ गेला, तहान लागली आणि एका नदीला गेला. तळ्याला गेल्याच्या नंतर पाणी पिवावं. अरण्यातून पालापाचोळा खाऊन भूक लागलेली होती. पाणी पियाला गेला बिचारा आणि जसं पाणी पियाला वंजळी पाणी घ्यायला गेला, खिशातला हिरा पाण्यामध्ये पडला. पडल्याच्या नंतर काय करावं गड्या, घरी गेला. घरी गेल्याच्या नंतर आवाज दिला, कोण हाव? नवऱ्याचा आवाज ऐकू येणार का ग? ज्या माणसाकडे पैसा नाही का नाही त्याला आवाज सुद्धा गोड लागत नाही बरं. आवाज आता नावडत्या तुमच्या गोष्टी नाथ महाराज वर्णन करतात. तुम्ही कितीही गोड बोला बायकोला म्हणणार मी सुरेश महाराज, बायकोला कितीही गोड बोला आवडत नाही. जाऊ द्या ते राहू द्या. मला आठवलं म्हणून सांगतो. कोरोनाच्या कालावधीमध्ये महाराज 2 वर्ष कार्यक्रम धनाजी भाऊ काय होते, बंद होते, स्टॉप होते. स्टॉप असल्याच्या नंतर आता माझी बायको बोलते कन्नड मधून. दुसऱ्याचं कशाला माझं सांगतो, कन्नड मधून बोलते. 2 वर्ष बंद होते. आता मी बसलो का ग्रंथ वाचत बसलो दारासमोर. बसल्याच्या नंतर बघा तिनं असं काही बोलली बाबा, डायरेक्ट बोलली नाही, कुत्र्यावर घालून मला शेवा दिली पाहिजे. कशावर? कुत्र्यावर घालून. हाडी या सहित नाही पण हाय दरवाजे म्हणजे कोणतं कुत्र इकडे तिकडे बघतोय, इकडे तिकडे कुत्रा नाही काय नाही. मला लक्षात आलं की आता बघा 12 गावचं पाणी पिणारे आपण. माझं लक्षात आलं की हो इकडं कोणाला बोलायला लागले म्हणून. या आरी गांधी दे नाहीरा इल्ला आता कोणतं इथं म्हणली. आता ज्या वेळेस कीर्तन लागले त्यावेळेस बघा पहिलं पाकिट तिलाच नेऊन दिलं. तिलाच नेऊन दिल्याच्या नंतर तेव्हा आनंदात खुश झाले. मग नाटकूर मांडले, शिरा मांडली मंडळी. तेव्हा याने हातात तेव्हा ना होरगे तिला तिला होरगे निकोना ढेरी बडा असला तर नेम काही द्याले बडा. म्हणजे कशा करता मी सांगायला लागलो, जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत आपली पत्नी सुद्धा आपल्याला गोड बोलणार. पैसा निघून गेला कोणी गोड बोलणार नाही. सबही पैसो के भाई अपना
साथी नहीं। जब तक अपने पल्लों में पैसा है तो तब लोग सलाम करे, अपना पैसा निकल गया तो कोई ना मिठा बोले रे। जोपर्यंत आपल्या खिशामध्ये पैसा आहे तोपर्यंत लोक गोड बोलतात, जरी पैसा नसला, पैसा जर खिशात असला, पाटील राम राम, अपना पैसा निकल गया तो कोई ना मिठा बोले रे। पाटलाच्या खिशामधून जर पैसे निघून गेले तर पाटलाला सुद्धा राम राम घालत नाही, गोड बोलत नाही। म्हणून जाऊ द्या, मला इतरत्र सांगायचं नाही। पैसा नसल्यावर बघा, हे आता घरी अजिबात यायचं नाही म्हणली बायको, निघून जा, जर साहित्य तसं निघून जा। बिचारा बघा तसंच उपाशी पोटी गेला, अरण्यात गेला, 8 दिवस तपश्चर्या केला। अजून 8व्या दिवशी गुरुवारी लक्ष्मी माता त्याच आकाश मार्गाने जात होती। काय केली आकाश मार्गाने जात असता वेळेस, अरे बाबा 8 दिवसापूर्वीच्या माणसाला मी हिरा दिलाय, पण असं काय झालं, कोणतरी चोर वगैरे काढून घेतले असतील, म्हणून आपल्या गळ्यातलं दया आली, तिला दयावर सांगायला लागलो मी, दया आली, आपल्या गळ्यातलं नवरत्नाचा हार, पृथ्वीमोर हार त्या ठिकाणी टाकलं। उठला नेहमीप्रमाणे, उठून बघतो तर नवरत्नाचा हार आहे। काय करावं, खिशात ठेवायचं नाही, आता महाराज खिशात ठेवायचं नाही, करावं काय, आता फेट्याला बांधावं म्हणला। पूर्वी लोक फेटा बांधायचे बघा, फेट्याला बांधला, फेट्याला बांधून जात असता वेळेस एका विहिरीच्या, आता तळ्यात जाऊ नये म्हणला, तळ्यात नाही विहिरी जवळ गेला आणि विहिरीच्या काठावर ठेवला, पाणी पिण्याकरिता आतमध्ये गेला, चमचम 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 चमकत होत, काय माय, हिरा नाही, नवरत्नाचा हार चमचम चमचम चमकत होता। आणि आकाश मार्गाने खार आला, अरे माझी शिकार या ठिकाणी आहे, त्याला सर्पासारखं दिसलं ना नवरत्नाचा हार म्हणजे नवरंगाचं। हवे फेटा सकट नवरत्नाचा हार पाणी पिऊन येजोपर्यंत गेला। आता त्या आकाशातला हार त्याला का धरता येते काय, धावता येते काय, सांगा ना, येत नाही। दया याच्या या शब्दावर सांगायला लागलो बघा। काय केलं बिचारा, आता घरी जाऊ नये, उगा इज्जत काढून टाकते बायको म्हणून परत गेला, अरण्यामध्ये गेला। गेल्याच्या नंतर लक्ष्मीने अजून हळू पाहिलं, त्यावेळेस एक भाग्य नावाचा मनुष्य येऊन तिथे हसायला लागला। लक्ष्मी चकित झाली, भाग्य हसायला लागला, हे लक्ष्मी, ह्या माणसाला तू कितीही दे, नवरत्नाचा हार दे किंवा हिरा दे, अमुक सोनं दे, संपत्ती दे, किती काही पण दे, याच्या भाग्यात नाही। बर तू कोण आहेस, तू भाग्य आहेस, मी भाग्य आहे म्हणला, मग तू भाग्य आहेस, तू देऊन बघ। त्यावेळेस भाग्याने काय केलं धर्म महाराज, 1 रुपया दिलं, 1च रुपया त्या ठिकाणी टाकलं। त्यानं असं तपश्चर्या करून उठल्याच्या नंतर 1 रुपये दिसलं, 1 रुपये घेऊन काय करावं गड्या, नवरत्नाचा हार गेला, हिरा गेला, एवढं अमूल्य वस्तू गेले, आता 1 रुपये घेऊन करावं तरी काय, काही नाही, भूक लागली, एवढं मासा तर न्यावा म्हणला त्यानं घराकडे। 1 रुपयाचं कोळ्याकडे गेला, पूर्वी मासे कोळी धरतो ते ना, कोळ्याकडे गेला, कोळीकडे, ओ कोळी दादा 1 रुपयाचं मला मासा द्या, मोठं लट, हे तवाची 1 रुपये म्हणजे आताचे लाख रुपये, हे मोठं लट मासे घेतलं। माझ्या बायकोला मासे लय आवडतात माझ्यापेक्षा, बघा बायकोवर किती प्रेम आहे त्यांचं। बायकोला मासा घेऊन जात होता, गेल्याच्या नंतर असा आवाज दिला, कवाड उघड, वर कवाड, तुझ्यासाठी मी लई मोठं वस्तू आणले। काय आणले, या तरी या म्हणली, तवा वस्तू आणले म्हणलं, नंतर घरी या म्हणली, हे बघ मासा आणलं तुझ्यासाठी। बरं माशासाठी लाकडं, पूर्वी काही घ्यास नव्हते, लाकडं आणायला गेला, लाकडं आणायला गेल्याच्या नंतर बघा वाळलेलं झाड होतं, त्या वाळलेलं असं झाड असं फाटे तोडायला गेला, मोडायला गेला, त्याच झाडाच्या खोरीमध्ये नवरत्नाचा हार सापडला त्याला। तेच घार नेऊन त्या झाडावर बसलं होतं, नवरत्नाचा हार सापडला। अरे बाबा बरं झालं म्हणला, खुशीत आनंदात होऊन घरी गेला, हे बघ नवरत्नाचा हार सुद्धा सापडले, आणलं तुझ्यासाठी। त्यावेळेस खुश झाली बायको, खुश झाल्याच्या नंतर बघा तुम्हाला सुद्धा मी माशाचं भाजी करून देते म्हणून ते मासा कापायला गेला आणि त्याच्यातून ते हिरा सापडला। तेच मासा गिळलेला होता, पाण्यातला तेच मासा गिळलेला होता। गिळलेला असताना कापल्याच्या नंतर त्याच्यातून हिरा आला। धनाजी भाऊ
हिरा आल्याच्या नंतर अजून आनंद झालं, घर चमचमीत झालं, जसं आहे ते तसं झाल्याच्या नंतर त्यावेळेस लक्ष्मी आणि भाग्याच दोघांची भेट झाल्याच्या नंतर लक्ष्मीला भाग्य म्हणतो, लक्ष्मी माता बघा, तुम्ही डायमंड हिरा दिलात, तुम्ही नवरत्नाचा हार दिलात, अनेक पृथ्वीमोल हिरा जरी दिले असले तरी त्याच्या भाग्यात नव्हतं, पण मी भाग्य त्याच्या ठिकाणी 1 रुपये दिलं तर त्याचं भाग्य उजळून गेलं. तर हे भाग्य आणि लक्ष्मी प्राप्त करून घेण्याकरिता करावं लागेल काय, तर हे साधना करावं लागेल गड्या. कोणती साधना करावं लागेल, जर याही वस्तीवर तुम्हाला भाग्य आणि लक्ष्मी एकत्रित आणायचं असेल तरी करावं लागेल काय, फक्त नामस्मरण, भगवंताचं नामस्मरण करावं लागेल. आणि कसं करावं लागेल या गाला, हाताने टाळी मुखाने नामस्मरण करावी. सगळ्यांनी टाळी वाजवा, भजन करा. बायकोला दिला नाही, त्यानं बायकोचं लक्षण त्याच्या अंगात आल्यामुळं, लक्षण कळल्यामुळं त्यानं काय केलं, तिथून पुढं आता सप्त्यासाठी द्या, गावात वर्गणी द्या, हे कार्य त्याने दया केलं. गोरगरिबांच्या साठी त्यांनी असलेले वस्तू, हिरा माणिक मोती हे गावात वाटण्याचं काम केलं. त्याचं नाव दया आहे गड्या. दया ज्या हेतूने आजचा कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी ठेवला, लक्ष्मी सणानिमित्त, ऐका ना गड्या, ऐका. आता आमच्याकडे वगैरे इकडे आता भरपूर परिसरात मी बघितलं, ह्या लक्ष्मीच्या सणानिमित्त कीर्तनाचं गाव म्हणजे हे पहिलंच असेल गड्या. पहिलं लक्ष्मी सणानिमित्त कीर्तन म्हणजे मी पहिलं विशेष, ज्या वेळेस महाराज फोन केलेत आमचे सुरेश महाराज कशा निमित्ताने आहे, असं लक्ष्मी सणानिमित्त. खरं सांगू तुम्हाला, माझं मी आनंदित होऊन टाळ्या वाजवल्या गड्या, एकटा टाळ्या वाजवलं. कारण लक्ष्मी सणानिमित्त आज जवळजवळ 2007 पासून कीर्तन करतो साहेब मी. आतापर्यंत लक्ष्मी सणानिमित्ताने एकही कीर्तन मला नव्हतं आलं. हे पहिलं गाव असेल की भगवानवाडी लक्ष्मी सणानिमित्त. ऐका, अनेक आमच्याकडे अशी पद्धत आहे, त्याला बकरे कापून, त्याला शेळ्या मेंढ्या कापून त्याला बलिदान देणं. ऐका, ज्या देवतेला कापून जीव घेऊन जर त्यांची पोट भरत असेल, ते देव नाहीत, शेंदरी हेंदरी दैवते. कोणती पूजी भूती खेती आपली पोटाची रडते, मागती शीते अवदान मागतात ते आपल्या पोटासाठी. आणि आपल्या इच्छा अनेका पिढी इच्छा आपली राहते, पण आज दुसऱ्या जणांना त्रास देते. असे देवतांना कधीही मानायचं नाही, पाया सुद्धा पडू नका, कारण ते आपल्या पोटासाठी रडतात. ऐका, पण आई लक्ष्मी साहेबांना हेच असं कापायचं चालतंय म्हणून कोणत्या ग्रंथात आहे सांगा बरं, टाकून द्या गड्या मला. खरंच एका ज्ञानोबा तुकोबरा यांच्या गात्यात नाही, ज्ञानशील कशातच नाही, नवीनच पद्धत आली. आता आमच्याकडे 4-4, 5-5 बकरे कापतात मला लग्नाचे. ते आळंक्या काढतो बघा आपण,
अळंके देवकारे देवकारे म्हणता काय म्हणते देवकारे अळंके देवकार्याच्या दिवशी आता त्या लग्नाच्या अगोदर 6-7 दिवसांनी ते कार्यक्रम उरकून टाकतात. जेवढे आपण ते दिवलाने राहतात का नाही दिवलाने तेवढे बकरे 5 दिवलाने ठेवतात. 5 दिवस ठेवल्यानंतर 5 मेंढरे कापतात बघा. 5 मेंढरे कापतात. एके वर्षी काय झालं फक्त 3 का 4च दिवे होते. कशासाठी एवढे मग 4 दिवे होते नाही सॉरी 5 दिवे होते. 5 दिव्यामध्ये एका माणसाने काय केलं माझ्या गावातली घटना सांगतो बरं नाव सांग ना युट्यूब चालू आहे. हो माझ्या गावातली घटना 5 दिवे होते आणि मेंढर 5 कापाव की नाही कापले नाही. त्याने काय केलं 2च मेंढर कापले बघा. 2च मेंढर असलेले उग येता वेळेस 3 डबा 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 3 गाडगे उग बायाच्या डोक्यावरून पडून गेले. किती मेंढर कमी होते 3 मेंढर कमी होते तर 3 दिवलांनी पडून गेले. मी कशासाठी आपल्या इच्छा अनेका पिढी आपल्या पोटासाठी जे हे हेंद्री देवत रडतेत का नाही मला कापव मला हे पडून हे दुसऱ्याला सुख देतील असं काहीच नाही. त्यांचे पोट भरवते ते देव आहेत बघा. ते देव आहेत. अशी देवतांची तुम्ही भक्ती नाही तर लक्ष्मी आई साहेब कोण आहे तर बघा ज्या ठिकाणी लक्ष्मी आहे त्या ठिकाणी गंगा माता राहते. ज्या ठिकाणी लक्ष्मी आहे त्या ठिकाणी भगवान परमात्मा असतो. तुकोबाने सांगतात जिथे लक्ष्मीचा वास गंगा आली पापा नाश म्हणून. ज्या ठिकाणी लक्ष्मीचा वास आहे त्या ठिकाणी गंगा माता येते. गंगा माता आणि गंगा माता येऊन काय करते पापाचा नाश करून टाकते. तुमच्या पापाची नाश ज्या ठिकाणी लक्ष्मी आहे आणि त्या लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्याकरिता हे कापावं. याच्यात कसले दया आहे हो बघा. दया ह्या शब्दावर सांगतो तुम्हाला ऐका. एका मुलीचं लग्न होतं. काय होतं लग्न होतं हो भिल्ल जातीतली मुलगी होती. एकुलती एक मुलगी होती आणि तिच्या लग्नामध्ये कापायचं ठरलं होतं. जवळजवळ 100 ते 150 मेंढर कापायचं योजना त्या राजाने केली होती. भिल्ल राजाने काय करावं लग्नाच्या दिवशी कापण्याची योजना तयार झाली. नवरी मंडपात येत आहे याच्या टायमाला नवरी असं मंडपासमोर पाहते आणि ही 108 बकरे कशा करीता बाबा. त्यावेळेस बाबाने सांगितलं आमची परंपरा आहे काय प्रत्येक लग्नामध्ये बकरे कापायची आमच्या जातीमध्ये आहे आणि ते धर्म पाळला पाहिजे का परी. तुझं तू लग्न अक्षती करण्याकरिता ये मंडपामध्ये. त्यावेळेस विचार केली बाबा माझ्या एकटी लग्नामुळे जर एवढ्या 108 150 जणांची जर मेंढराची जर हत्या होत असेल जीव जात असेल तर माझं लग्नाचं कॅन्सल म्हणून त्या ठिकाणी मंडपातून पळ काढली. अरण्य स्वीकार केली आणि पळत धावत गेली. धावत गेल्याच्या नंतर सुंदर असं एक झोपडी आणि एका ऋषींच्या कोणते ऋषी मातंग ऋषीच्या आश्रमामध्ये विद्यार्थी शिक्षण घेत होते. हिला काय करायची रोज झाडाखाली असं जाऊन बसायची. अरण्यामध्ये जाऊन बसून पहाटे 3 वाजता जाऊन विद्यार्थी उठण्याच्या अगोदर जाऊन सडा समर्जन करून सुंदर असं रांगोळी घालायची. 5-6 दिवस झाले अजिबात कोणी रांगोळी घालत नव्हती. 5-6 दिवस झाले घालते तरी कोण. मातंग ऋषीला प्रश्न पडला एवढे पहाटे येते तरी कोण. त्या दिवशी मातंग ऋषी झोपलेच नाही आणि एके दिवशी असं रांगोळी सडा घालून रांगोळी घालता वेळेस जाऊन मातंग ऋषीनं पाहिलं. ए पोरी कोण आहेस तू आणि कुठून आलीस. 5-6 दिवस झाले पाहते कोण आहेस तू. त्यावेळेस तिनं सांगितलं माझं नाव शबरी आहे. काय आहे माझं नाव शबरी आहे. ऋषीवर्य माझं नाव शबरी आहे. बरं एवढं सुंदर असताना तू एवढं अरण्यवासात का आलीस एवढं गुंपेच्या विद्यार्थ्याच्या ठिकाणी आणि एवढी सेवा करण्याकरता इच्छा का झाली तुझी. त्यावेळेस झालेलं मागचं सगळं इतिहास त्या शबरी मातेनं सांगितलं. ऋषीवर्य माझ्या बाबाने माझ्या लग्नासाठी अनंत जीव कापत होता म्हणून ते जीव वाचवणे माझ्या एकटीमुळे कशाला जीवन नायनाट करावं कशाला जीव खावावं म्हणून मी आता तिथून पळ काढले. म्हणून आता
तुमच्या आश्रमासमोर सुंदर असा आश्रम दिसलं, सात्विक आश्रम दिसलं, म्हणून या ठिकाणी माझी राहण्याची इच्छा झाली, सेवा करण्याची इच्छा झाली. गुरुवर्य, आता तुमच्या स्थळाला आलोय मी. आता दर्शन तर घेऊ द्या. दर्शन घेतली त्यावेळेस मातंग ऋषीनं आशीर्वाद दिला, पोरी धन्य आहेस. जर तुझ्या एका लग्नामुळे अनंत जीव वाचत असेल आणि त्यांच्यावर केलेली दया एक दिवस परमात्मा येऊन तुला भेटल्याशिवाय राहणार नाही. देव भेटतो होय मला. त्या दिवसापासून जी वाट पाहत होती कोण? शबरी माता. अशी काय वाट पाहत होती? अशी काय वाट पाहत होती? कशी वाट पाहत होती? ऐका ना. जब मेरे राम जी का ऐका ना, किती गोड वर्णन करतात बघा. त्या दिवसापासून माझी शबरी माता वाट पाहत होती. कशी वाट पाहत होती? कधी रामप्रभू येईल, कधी कृपा करेल, कधी दर्शन देईल, अशी वाट ज्यांच्या शरीरामध्ये असतो, ज्यांच्या ठिकाणी असतो, देव नक्कीच येतो बघा. जशी शबरीनं वाट पाहिली तशी तुकोबाऱ्या सुद्धा वाट पाहिली बघा. कधी माझं भगवान परमात्मा उद्धार करेल. आणि अनेक लोकांना असं जगद्गुरु तुकोबाराय विचारायला लागलेत, कधी माझा उद्धार होईल? कधी मी उद्धार पावेल, उद्धार पावेल, उद्धार पावेल, कधी कृपा करील नारायण, कृपा करील नारायण, ऐशत मी सांगा संत जन, ऐशत सांगा संत जन, ऐशत मी सांगा संत जन, ऐशत मी सांगा संत जन. समाधान चित्त माझे, समाधान चित्त माझे, समाधान चित्त माझे, आतुरता होती पुसाविषयी हिची वाटे जे जे भेटे प्रत्येक जणाला विचारायला लागले, पुसायला लागले.
लागलेत काय म्हणून, देव कृपा करील मग काय लाज राखेल, कधी मला कृपा करेल. जसं आता ह्या पाटील परिवाराने कधी माझ्यावर लक्ष्मी माता कृपा करेल, कधी भगवान परमात्मा कृपा करेल, ह्या हेतूने तुम्ही भक्ती करताय ना. तशी तुकोबारांची तळमळ काय होती, कधी एकदा देव मला भेटेल आणि कधी कैमे उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. आयुष्यात तुम्ही सांगा संत जन करा समाधान, चित्त माझं चित्त समाधान करा संत सज्जनाला विचारतात. तसं अनेक प्राण्यांना पक्ष्यांना विचारू लागली. कोण विसरले बाई, सोनिया गांधी. हा? कोणाचं सांगायला लागलो मी, शबरी माता विचारायला लागली. विसरू नका गड्या. शबरी माता विचारायला लागली, प्राण्याला झाडाला विचारायला लागली, देव कधी येईल, कधी भेटेल. एकांत अरण्यात मध्ये बसून चिंतन करायची, देवाची वाट पाहायची. कंठी प्रेम दाटे नयनी निराळते, 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 कंठी प्रेम दाटे देवासाठी रडत होती गडा, देवासाठी रडत होती. आणि मनामध्ये कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे. नयनी म्हणजे डोळे, डोळ्यावाटी दोन प्रकारचे अश्रू येतात. माय अश्रू दोन प्रकारचे येतात बघा. आनंदाचे अश्रू डोळ्याच्या कड्यावाटी येते डोळ्याच्या, आणि दुःखाचे अश्रू डोळ्याच्या मधून येतात. बघा की तुम्ही बघा, रडून बघा येतात का. आनंदाचे अश्रू डोळ्याच्या शेवट येतात आणि दुःखाचे अश्रू मध्यभागी येतात बघा. म्हणून दोन्ही बाजूनास डोळे भरून कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. हृदयामध्ये रामरूप धरून अश्रू अनावर झाल्यासारखं हाक टाहो फोडायला लागली शबरी माता. आणि अनेक वर्ष जोपर्यंत भगवान परमात्मा भेटत नाही तोपर्यंत तिनं स्नान नाही, जोपर्यंत भगवान परमात्मा भेटला नाही तोपर्यंत तिनं तोंड सुद्धा घेतली नाही, जोपर्यंत भगवान परमात्मा भेटला नाही तोपर्यंत पाणी पिले नाही, जोपर्यंत भगवान परमात्मा भेटला नाही तोपर्यंत खाल्ले सुद्धा नाही, जेवण सुद्धा केले नाही, पाणी सुद्धा घेतलं नाही.
बघा त्या ठिकाणी देव का भेटणार नाही सांगा बरं, असं तपश्चर्या केल्याच्या नंतर आपल्याला दुपारपर्यंत जेवण न भेटू द्या, सगळ्यावर घरावर ताव काढते बिचारा. हा? आणि दुपारी असं भाजी केलीस तशीच भाजी केलीस, असं एवढं रागात बोलते बडा. ऐका ना, देवासाठी रडणारी फक्त शबरी माता एवढं रडत होती. आणि भगवान परमात्मा ज्या दिवशी येत आहेत त्या दिवशी आनंदाची अश्रू मातंग ऋषीला जाऊन सांगता, देव यायला लागलेत, काय करू उपचार, कोप मोडकी कसं करू, काय करू देवासाठी. ऐका ना, काही नाही, देव यायचे म्हणल्यानंतर तिनं काय करत तिच्याकडे तर काहीच नव्हतं. सुंदर 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 देवाला प्राप्त होण्यासाठी देवाला आवडणारे जे काय होते बोरच म्हणते बोर असं द्रोण करायचे. द्रोणच म्हणतोय की आपण, द्रोण आता ते पत्रावळे राहिले नाहीत, पळसाचे द्रोणही राहिले नाहीत, आणि आताच्या लोकांना शिवायला बी येणार. द्रोण करायला कुठे येते दादा? हा, सगळं प्लास्टिक बाजार होऊन झाले गेले आहे का नाही, कुठं गेलं तरी प्लास्टिक. माणसं सुद्धा मी म्हणणार, तुम्हीच म्हणा, मी कशाला म्हणू, प्लास्टिक झाले. ऐका ना तुम्ही, एवढे द्रोणामध्ये, मोठ्या द्रोणामध्ये असं बोर आणायची, जे गोड बोर आहेत ते चावायची, तसं ठेवायची. अहो 80 वर्ष तिनं दात सुद्धा घासलेली नव्हती, तरी उष्टे बोर तसंच ठेवायची. परिणाम काय झाला, गोड गोड बोर ठेवायची, गोड गोड बोर खाऊन देव ज्या दिवशी आला त्या दिवशी देवाला चावून बोर द्यायची, गोड असलेलं बोर देवाला द्यायची. देव आनंदाने स्वीकार करून खायचा. आणि मी कशाला बाबा एकटाच, म्हणून लक्ष्मणा अरे तू पण खा, शबरीचे बोर आहेत एवढे गोड आहेत, अमृतापेक्षाही गोड तिच्या हातून लागतात रे बाबा, घे. लक्ष्मणा मात्र गलीज वाटत होत. हिच्याकडे पाहिल्याच्या नंतर काय करावं, आमचे देव असून कसं खाऊ लागले माझा दादा, कोणालाही बोलून जाते. म्हणून त्यांचं त्याने विचार करायला लागले. कोण? लक्ष्मण भैया. विचार करत असताना देवा कानात जाऊन सांगितलं, दादा दादा तिच्याकडे बघून तर कसं खाऊ वाटलं तुम्हाला, म्हणला तिच्याकडे बघा तर उगा, तिच्या हातून कसं खाऊ वाटायला लागले. ऐका ना, देह तल्लीन होऊन असं सेवन करायला लागले. जसं काय ब्रह्मरस घेई गाडा पिढा वाढेल. ब्रह्मरस जसं माझे साधू संत महात्मे घेतात का नाही, तसं ब्रह्मरस सारखं त्या देवाला वाटत होतं शबरीचे बोर. आणि त्या लक्ष्मणा तू सुद्धा घे, मी खाल्लं तरी घे. त्यावेळेस लक्ष्मणाने काय केलं, त्याला आजगळ वाटल्यामुळं, व्यवस्थित न वाटल्यामुळं मागे फेकून दिला, बोर मागे फेकून दिला. देवाला कळलं होतं तू काय काय करणार, कधी कामाला येते, देवाला कळलं होतं. देव आहे काय कळलं त्याला, चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खणी, आणि न सांगता तुम्हा कळो येते अंतर. हा, त्याला काय आपल्या अंतःकरणामध्ये चालले, कीर्तनात आहे तुमचं मन काय घराकडे कुलूप लावलं का नाही, त्याला इथं सगळं कळतंय तुमचं मन आता कुठं आहे काय नाही. देव चतुर दाननी अंतर वर्त तसे, दाननी अंतर वर्त तसे, दाननी अंतर वर्त तसे. देव चतुर दाननी अंतर वर्त तसे, दाननी अंतर वर्त तसे, दाननी त्याला सगळं एवढं चतुर आहे. एक माणूस म्हणला, आचार्य महाराज मी कोणाला घाबरत नाही. काय केलं त्यानं, बुंदी तळतात का नाही, इकडं तळतात की नाही, हा बुंदी तळून रात्रीच्या 12 वाजता मी कीर्तन करून चाललो होतो. त्याने बुंदी तळून घरला चाललं होतं. वड्यात नेमकं त्याची माझी गाठ झाली.
ए बाबा कुठं चाललास तू? आणि तळलेल्या पदार्थाचं घेऊन तू कस काय चाललास रे? धारी तळलेले पदार्थ दिसत तेलकट दिसायला लागले. आणि भूत गीत येईल एवढं रात्रीच्या 12 वाजता जाऊ नको तू. त्याला सांगून गेलोय महाराज एवढं 27 वर्षापासून माझं सर्व्हिस हे कारागीर आतापर्यंत भूत भेटला नाही. भेटलं तरी बघू तू म्हणलं मी एवढं चतुर राहा म्हणलं त्यानं. आणि मी नेमकं जायला त्याला वड्यात जायला त्याला भूत असा ढव्य शरीर रूप धारण करून भूत त्याला ते दोघांची भेटी झाली. त्या माणसाची आचार्याची त्याची भेट झाल्याच्या नंतर हे तुला खाऊन टाक. आता भूत काय म्हणते माहितीये किंवा तुम्हाला माहितीये माहिती नाही? ऐका दोघांची भेट झाली. भेट झाल्याच्या नंतर बघा तुला मी आता नेणार. ते आचार्य म्हणला मला ने. किती चतुर आहे बघा. मला नेशील पण माझं एक प्रश्नाचं उत्तर दे म्हणला. कोण? आचार्य. पटपट बोला. आचार्य म्हणला माझं एक प्रश्नाचं उत्तर द्या. मला खुशाल कुठंही घेऊन जा खाऊन जा काही कर. उत्तर नाही दिलास तर माझं ऐकावं लागेल. काय तुझं काम ऐकावं लागतील? काही नाही मला आरामदायी उचलून घेऊन जाऊन घरापर्यंत सोडावं लागतील म्हणला. घरापर्यंत सोडावं लागतील. बरं ठीक आहे म्हणला. आणि मी एका सेकंदामध्ये जाऊन तुला घरापर्यंत सोडलो. पण भूत म्हणला असं काय याला प्रश्न विचारला काय नाही. हे बघा ते जे तळाचं ते झारी राहते झारीच म्हणता का तुम्ही? हा ते झारी घेतला भूताच्या तोंडासमोर धरला. सांग म्हणला या झारीला किती छिद्र आहेत? तेव्हा सांगायला येते का? ह्या झारीला किती छिद्र आहेत? नापास झाला. भूताने काय केलं ह्या परीक्षेमध्ये मी फेल हवा तेव्हा कुठं धरा सांगता येते. नापास झाला. उचलून घेऊन घरापर्यंत सोडला. महाराज मी एवढं चतुरा भूताला सुद्धा मी बोलून दिला नाही. भूताला सुद्धा प्रश्नातून मी कोण हे करून दिलं नाही. असं तसं सांग. तू एवढा चतुर आहेस तुला जन्माला घालणारा देव किती चतुर असेल ना दादा विठ्ठला. काय काही गावामध्ये म्हणतात महाराज माझ्या एवढा चालक गावामध्ये कोणीच नाही म्हणतात का नाही अभिमानाने. सांगू नका गड्या तसं सांगू नका. तुला जन्माला घालणारे अनंत कोटी ब्रह्मांड नायक तर कोणाकोण दुपारचं 2 वाजून 18 मिनिटांनी रावणाचं त्याला मुडक खापून टाकले. तुझं काय घेऊन बसला? 33 कोटी देवतांना त्याने बंदीखान्यात ठेवलेला रावणाला त्यानं भर दुपारी हाणलंय. तुझं काय घेऊन बसला? एवढं चतुर असणारा रावणाचं त्याने नायनाटे केलं माहिती तुझं. ऐका कशा करता सांगायला लागलोय. ते देवाला माहिती होतं लक्ष्मणाचं पुढं काय होणार होतं. पण लक्ष्मणाला त्यांनी देवाने बोलून दाखवलं नाही. दे अरे लक्ष्मणा खा रे खा. पुढे जाऊन पुढचं रामायण मी सांगू शकत नाही. दया या शब्दावर मी हे उदाहरण द्यायला लागलो बघा. त्या लक्ष्मणाला शक्ती लागली. शक्ती लागल्याच्या नंतर जे बोर टाकून जे द्रोणागिरी पर्वत झालेलं होतं का नाही त्या द्रोणागिरी पर्वताचं जे बोराची जी संजीवनी होती ते बोरच त्या झाडाचं पाला पुढे चालून शक्तीला म्हणजे लक्ष्मण शक्तीला तेच आणून त्याच्या ह्याच्यामध्ये तोंडामध्ये घातलं तर त्यावेळेस त्याला जिवंत झाला. म्हणजे त्याला शुद्धी आली. कोणाला? लक्ष्मणाला. बघा अनादर करायचं नाही. माझं एवढं उदाहरण सांगायचं कारण काय ज्या वेळेस देव भेटतोय देव तिच्या वस्तीवर येतोय. साक्षात देव एका भिल्ल स्त्रीला कशामुळे भेटायला आला वस्तीला आला महाराज? त्याचं कारण म्हणजे तिनं बकऱ्यावर दाखवलेली दया म्हणून तेथे देवा तेथे देवा बकऱ्यावर मेंढरावर दाखवलेली दयामुळे देवाला त्या ठिकाणी तिच्या जवळ यावं लागलं. तेथे देवाची वसती. एक झालं क्रमांक 1 दया. दुसरा आता आहे असं दया अनेक जणांनी केलेल्या आपल्याला सांगते तरी वेळाभावी मला पुढचं चिंतन सांगायचंय. आता दुसरा क्रमांक आहे काय? क्षमा.
क्षमा कशाला म्हणावं ऐका ना क्षमा ज्या वेळेस उदाहरणाने सांगतो म्हणजे मला पुढे जाता येईल. पांडवाचं कौरवाचं युद्ध संपलं पाटील. युद्ध संपल्याच्या नंतर आता द्रौपदीच्या मनामध्ये राग एवढा राग भरलेला होता. का कशामुळे राग भरलेला होता ऐका. एवढे द्रौपदीचे लेकर मारलेले होते त्यांनी. 6 लेकर मारलेले होते. 6 लेकर मारलेले अश्वत्थाम्याने मारलेले होते. त्याच्याबद्दल अश्वत्थाम्याबद्दल तिच्या मनामध्ये राग होता. देवाला तिने हात धरली, अर्जुनाला बोलू दिले नाही. देवा काही करा गड्या, अश्वत्थाम्याला माझ्या समोर आणा, मी शिक्षा कराल तर माझं मन शांत होईल म्हणले. नाईला झाला अश्वत्थामा चिरंजीव आहे, त्यानं मरत नाही. सगळं नाना प्रकारे सांगितलं तरीही देवाला ऐकून घ्यावं लागलं. कोणाचं माय? द्रौपदीचं ऐकून घ्यावं लागलं. कारण त्यांनी बहीणच मांडलेली होती देवाने. कोणाला? द्रौपदीला. नाईला झाला अर्जुनाला आणि देवाला नाना खटाटोप करून त्याला बांधून वडून ताणून अश्वत्थाम्याला आणि त्या ठिकाणी द्रौपदीच्या समोर आणल्याच्या नंतर देवाला उलट बोलायला लागले. देवा तुम्हाला काय कळते का नाही म्हणली. अरे द्रौपदी असं काय बोलायला लागलीस? ह्याला आणण्याकरिता नाना प्रकारचे सहाय्य असं केले. आता धरून आणल्याच्या नंतर माझी अक्कल काढायला लागलीस, तुला कळते का नाही म्हणायला लागलीस. काय झालं सांग. त्यावेळेस भागवतामध्ये सुंदर असं विचार आले. मुच्यता मेष ब्राह्मणा इतराम गुरुहु. देवा बघ, ब्राह्मणा इतराम गुरुहु, हे ब्राह्मण पुत्र आहेत, गुरु आहेत. आणि अश्वत्थामाचे वडील द्रोणाचार्य. द्रोणाचार्य हे 5 पांडवाचे कोण होते? बोला ना. गुरु होते आणि हे गुरुपुत्र आहेत. यांना मारणं उचित नाही देवा. यांना घेऊन जा, सोडून द्या. देवाला प्रश्न पडला, अर्जुनाला प्रश्न पडला. त्यावेळेस बघा, त्यावेळेस सांगितलं, अगं द्रौपदी तू एकांतात जाऊन मला सांग कशामुळे सोडून दे म्हणतीस. तू म्हणतीस याला काहीतरी शिक्षा करल तर माझं मन भरून येईल, मी आनंदात होईल असं तूच म्हणलीस. त्यावेळेस बघा द्रोणाचार्य एकुलता एक मुलगा आहे आणि ह्याला मारल्याच्या नंतर, ह्याचं नायनाट केल्याच्या नंतर ह्याच्या आई वडिलाची अंतःकरण काय वाटेल. आणि मी सुद्धा ह्याच्या आई वडिलाची लेक आहे म्हणून आता ह्याला मारू नका, आता ह्याला शिक्षा देऊ नका. ह्याच्यावर केलेली क्षमा त्या ठिकाणी देव प्रसन्न होऊन सांगतोय गड्या जन्मोजन्मी माझीच बहीण राहा म्हणून. तिथे देवाचे वसते बार कुमार भगवान की